फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी एक मोठी घोषणा केली होती. घोषणा होती इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये करण्यात आलेल्या बदलांची. यासह निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नव्या इन्कम टॅक्स बिलची पण घोषणा केली होती. त्यानंतर 13 फेब्रुवारीला हे बिल संसदेत सादर करण्यात आलं. हे बिल देशात 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. आता केंद्र सरकार वारंवार न्यू इन्कम टॅक्स बिल हे टॅक्स संबंधीचे कायदे सोपे करण्याच्या दृष्टीने आणलं गेलंय असं सांगत असलं तरी नव्या इन्कम टॅक्स बिलमध्ये एक अशी तरतूद करण्यात आली आहे ज्याची आता चांगली चर्चा होतीये. या तरतुदीमुळे करदात्यांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन होत असल्याचं बोललं जातंय. नव्या इन्कम टॅक्स बिलमुळे इन्कम टॅक्स अधिकारी करदात्यांचं सोशल मीडिया अकाउंट, ईमेल अकाउंट्स याचा ॲक्सेस घेऊ शकतात. या अकाउंट्सची छाननी करू शकतात अशी यातल्या तरतुदींमुळे चर्चा होत आहे. नव्या इन्कम टॅक्स बिलमधली ही नवी तरतूद काय आहे? या तरतुदीमुळे करदात्यांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन होत असल्याची चर्चा का होतीये? या सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी जुन्या इन्कम टॅक्स बिलमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांसाठी कोणत्या तरतुदी होत्या ते पाहू. आतापर्यंत असं होतं की जर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना वाटलं की तुमच्याकडे काही बेकायदेशीर वस्तू आहेत किंवा बेकायदेशीर धन आहे तर ते तुमच्या घरावर रेड टाकू शकत होते. घरात घुसून तुमचं लॉकर चेक करू शकत होते. तुमच्या परवानगीशिवाय घराचे दरवाजे, लॉकर इत्यादी वस्तू तोडून चेक करू शकत होते. एकूणच अधिकाऱ्यांकडे तुमच्या फिजिकल ॲसेट्सचा ॲक्सेस होता. याशिवाय अधिकारी तुमचं बँक अकाउंटही फ्रीज करू शकायचे. आता नव्या इन्कम टॅक्स बिलमध्ये हे सगळे अधिकार आहेतच, पण आणखीही एक नवा क्लॉज ॲड करण्यात आलाय. नव्या इन्कम टॅक्स बिलनुसार इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची ताकद आणखी वाढवण्यात आली आहे. हे नवं क्लॉज काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. न्यू इन्कम टॅक्स बिल 2025 हे 13 फेब्रुवारीला लोकसभेत सादर करण्यात आलं. हे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961ला रिप्लेस करेल. 600 पेक्षा जास्त पानांचं हे बिल 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. आता नव्या इन्कम टॅक्स बिलनुसार टॅक्स चोरी किंवा क्रिप्टोकरन्सी लपवण्याच्या प्रकरणांमध्ये इन्कम टॅक्स अधिकारी करदात्यांच्या फिजिकल ॲसेट्ससह त्यांच्या डिजिटल अकाउंट्सची पण चौकशी करू शकणार आहेत. अधिकाऱ्यांना करदात्यांकडून टॅक्स चोरीचा संशय आला किंवा करदात्यांकडे अनडिस्क्लोज्ड इन्कम म्हणजे ज्याची सरकारला माहिती नाही असं इन्कम असण्याचा संशय असेल तर अशा प्रकरणात अधिकारी करदात्यांचे ईमेल अकाउंट्स, सोशल मीडिया, बँक अकाउंट, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि इतर ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट चेक करू शकतील. याशिवाय करदात्यांचा कॉम्प्युटर, मोबाईल, ऑनलाईन सर्व्हर या सगळ्याचा ॲक्सेस अधिकाऱ्यांना मिळणार आहे. नव्या बिलमध्ये याला व्हर्च्युअल डिजिटल स्पेस असं म्हणलं गेलंय. न्यू इन्कम टॅक्स बिलच्या कलम 247 मध्ये यासाठीची तरतूद आहे. सरकारनं हे नवं टॅक्स बिल व्यापक चर्चेसाठी संसदेच्या वित्त स्थायी समितीकडे पाठवलंय. समितीच्या शिफारशींनंतर यात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. आता न्यू इन्कम टॅक्स बिलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं व्हर्च्युअल डिजिटल स्पेस म्हणजे नेमकं काय आहे हे पाहूयात. तर नव्या इन्कम टॅक्स बिलमध्ये व्हर्च्युअल डिजिटल स्पेस बाबत म्हटलं आहे की यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात येईल. व्हर्च्युअल डिजिटल स्पेसमध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा समावेश असेल. करदात्यांच्या ईमेल अकाउंट्सचाही यात समावेश केला जाईल. तसंच ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, क्लाउड स्टोरेज आणि ऑनलाईन बँक खातीही या अंतर्गत येतील. एखाद्या वेबसाईटच्या माध्यमातून जर कुठल्या ॲसेट्सची मालकी घेतली असेल तर ती वेबसाईट सुद्धा व्हर्च्युअल डिजिटल स्पेस म्हणूनच ओळखली जाईल. इतके वर्ष अधिकाऱ्यांना करदात्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स तसेच ईमेल अकाउंट्स चेक करण्याची परवानगी नव्हती. मात्र नव्या इन्कम टॅक्स बिलनुसार हे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. आता प्रश्न हा आहे की जर कोणी हा ॲक्सेस दिला नाही तर काय होईल? जर करदात्यानं चौकशीत सहकार्य करण्यास नकार दिला किंवा ईमेल किंवा सोशल मीडिया अकाउंटची माहिती देण्यास टाळाटाळ केली तर अधिकारी जबरदस्तीनं ही माहिती हस्तगत करू शकतील. ते अकाउंटचा पासवर्ड बायपास करू शकतील, सुरक्षा सेटिंग्स ओव्हरराईड करू शकतील आणि फाईल्स अनलॉक करू शकतील. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आता आयकर अधिकाऱ्यांच्या अधिकारांमध्ये वाढ झाल्यामुळे करदात्यांची डिजिटल छाननी होऊ शकते. अधिकारी पासवर्ड शिवाय करदात्यांच्या डिजिटल स्पेसमध्ये प्रवेश करू शकतील. यामुळे टॅक्स कंप्लायन्स वाढेल आणि काळ्या पैशाला आळा बसेल असं बोललं जातंय. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर एखाद्या करदात्याला या सगळ्यापासून वाचायचं असेल
त्याला वाटत असेल की अधिकाऱ्यांनी त्याच्या डिजिटल स्पेसमध्ये प्रवेश करू नये, तर त्याला अधिकाऱ्यांनी मागितलेली सगळी माहिती निमूटपणे द्यावी लागेल. पुढचा प्रश्न हा आहे की इन्कम टॅक्स अधिकारी अशा प्रकारे कोणाचीही डिजिटल माहिती ॲक्सेस करू शकतील का? तर नाही. हा नियम फक्त अशा करदात्यांना लागू होईल ज्यांच्यावर कर चोरीचा संशय आहे किंवा ज्यांच्याकडे क्रिप्टोकरन्सीसह इतर अघोषित मालमत्ता असल्याचा संशय आहे. तज्ज्ञांच्या मते डिजिटल अकाउंटची तपासणी करण्यासाठी करदात्यानं उत्पन्न लपवलं आहे हे सिद्ध करण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांकडे पुरेशी कारणं असणं आवश्यक आहे. ज्या करदात्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्समध्ये कार, घर, दागिने खरेदी करणं यासारखे लक्झरी खर्च दाखवले जातात आणि ते त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचं दिसून येतं, त्यांचीच कर अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाऊ शकते. तसंच जर एखाद्यानं कमी उत्पन्न जाहीर केलं असेल आणि तो मोठे व्यवहार करत असेल तर त्याचीही चौकशी केली जाऊ शकते. पण अधिकार दिल्यानं कुठलाही इन्कम टॅक्स ऑफिसर ही तपासणी करू शकतो का? तर नाही. नव्या इन्कम टॅक्स बिलद्वारे मिळालेले अधिकार ठराविक अधिकारीच वापरू शकतील. या बिलमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार वरिष्ठ टॅक्स अधिकारी, यामध्ये जॉईंट डायरेक्टर्स, ॲडिशनल डायरेक्टर्स, जॉईंट कमिशनर्स, ॲडिशनल कमिशनर्स, असिस्टंट किंवा डेप्युटी डायरेक्टर्स, असिस्टंट किंवा डेप्युटी कमिशनर्स, इन्कम टॅक्स ऑफिसर्स आणि टॅक्स रिकव्हरी ऑफिसर्स यांचा समावेश असेल. पण नव्या इन्कम टॅक्स बिलमधल्या या तरतुदींमुळे करदात्यांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन होत असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. यामुळे करदात्यांच्या पर्सनल डेटाची अनावश्यक चौकशी होऊ शकते असं बोललं जातंय. सरकारच्या या निर्णयावर कायदेतज्ञांकडून टीका केली जाते. देशात डेटा प्रोटेक्शन बाबत अद्याप कोणतेही स्पष्ट नियम नाहीत. डेटा प्रोटेक्शन बिल अजूनही प्रलंबित आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये करदात्यांच्या प्रायव्हेट डेटामध्ये प्रवेश करण्यासाठी अधिकाऱ्यांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. परंतु भारताच्या नव्या इन्कम टॅक्स बिलमुळे अधिकाऱ्यांना डिजिटल अकाउंट्समध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. यामुळे प्रायव्हसीची चिंता निर्माण होईल असं बोललं जातंय. एकूणच काय तर नव्या इन्कम टॅक्स बिलमधल्या या तरतुदीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बिलद्वारे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना जास्तीचे अधिकार देऊन सरकार काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्नही आता विचारला जातोय. न्यू इन्कम टॅक्स बिलमधल्या या नव्या तरतुदीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.